पिंजरा पिंजरा रे। मला मोठी ओढ होती तुला इथे आणण्याची, पण मी आल्या आल्या भुंकायला सुरुवात केली माझ्यावर। भुंकायला मी काय कुत्रा आहे? काय चाललंय तुमचं मगाचपासून? भाऊजी तुम्ही असेच भांडत राहिला तर कसा करणार तुम्ही संसार एकमेकांशी? सुपी तू सतत का भांडतेस भाऊजींशी? काय बिघडलं तुझं? सांगू का आता? मला काय विचारते? तुला प्रॉब्लेम आहे, तू बघ। भाऊजी नाही तू बोल आणि खरं खरं सांग मला। आनंदी वहिनी, हा तात्यांच्या पैशांवर जगतो ना, हे मला अजिबात आवडत नाही। मला असं वाटतं की ह्याने स्वतःच्या पायावर उभं राहावं, उगाच बापाच्या पैशावर माच करू नये। आता माझ्या बापाकडे पैसा आहे तर हा काय माझा प्रॉब्लेम आहे का? तू बदलणारच नाहीयेस का गजा? माझ्या बापाने मेहनत करून एवढे पैसे कमवलेत, कोणाचे आहेत ते? वीर दादाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, मग उरला कोण? राहता राहिलो मीच। वीर दादा स्वतःच स्वतः करतो, तू का तसं करू शकत नाहीयेस? तुझ्या या अभिमानासाठी मी माझ्या बापाला नाही दुखवू शकत। फार खस्ता खाल्ले त्याने माझ्यासाठी, आणि आता तू म्हणते? अरे मी काही चुकीचं सांगते का तुला? आमचे भाऊजी लहानपणापासून तात्यांच्या छायेत वाढलेले, त्यांना तू अचानक अभिमानाचे धडे द्यायला लागलीस तर झेपणार आहे का त्यांना? तेच तर म्हणतोय मी। हेच तर म्हणतोय मी का भाऊजी? भाऊजी तुम्हीही तिला समजून घेतलं पाहिजे, तिला काय आवडतं काय नाही आवडत, तिच्या तुमच्याकडनं काय अपेक्षा आहेत। हे बघ, मी तुझी माफी मागतो, खरं तर या सगळ्याला मीच नाही सोके वीर, नारायणीचा स्वभाव आता मी चांगलाच ओळखतो, कदाचित तुम्हा सगळ्यांपेक्षा जास्ती। तर निघूया आपण। कुठे निघूया? मी इथून कोणाच्याही सांगण्यावरून हलणार नाहीये। वीर आता तूच सांग, कुठे जायचं आपण? आज वीर म्हणाला ना की जाऊन जीव द्या, तर मी जीव द्यायला सुद्धा तयार आहे। वीर कोण सांगणार तुम्ही कुठे जायचं ते? आता फक्त वीरच सांगू शकतो की आम्ही कुठे जायचंय ते, कारण या सगळ्याचा सूत्रधार वीर आहे ना, त्याच्या प्लॅन नुसारच होतं ना सगळं। मग आता आम्ही काय करायचंय ना, हे वीरने सांगितलेलंच बरं आहे। तुझा माझ्याशी संबंध संपला असला ना, तरी माझा तुझ्याशी संबंध संपलेला नाहीये। मी त्याच्याशी लग्न केलंय खरं, पण मी माझा भूतकाळ नाही विसरले वीर। नाही, हे लग्न मी तुझ्यावरच बुमरॅग केलं ना, तर नावाची नारायणी नाही। मी नाही जाणार घरी। सुपी, अगं तात्यांना मी आपल्याबद्दल काही सांगितलं नाहीये, उगाच कशाला हात दाखवून अवलक्षण? भाऊजी नका काळजी करू, तात्या नाही येणार तात्या। पण वीर दादा तरी येईलच ना? अरे मग वीर दादा आला तर प्रॉब्लेम काय आहे? बघ, वीर दादाला पण मी काही नीट सांगितलं नाही। आता कालच तुझं नाव घेतलं होतं तर ओरडला होता तो, विचारीला हवं। तू एक काम कर, तू जा घरी। मी झोपायला जातो। सरस्वती, मलाही आता जरा आरामाची गरज आहे, त्यामुळे या विषयावर आपण नंतर बोललो तर चालेल का? कुणी किती अक्षता टाकल्या हे विचारायची मला सुद्धा हौस नाहीये। तुला सांगतो, आज जे हे लग्न झाले ना, ते लवकरच तुटण्याची सगळी चिन्ह दिसत आहेत मला। त्या नारायणीने त्याच्या गालफडावर जो आपडबार फोडलाय ना, त्याचा आवाज लवकरच सगळ्या गावात पोहोचणार आहे। काही झालं तरी नारायणी आणि तिचा तो कार्टून नवरा या वाड्यात यायला नकोय, कारण आणखी एक नवा मुंगळा शेलारांच्या गोळ्याच्या ढिपेला चिकटला तर सगळंच अवघडून बसेल। यावर उपाय एकच, अक्काचं ब्रेन वॉश केलंच पाहिजे। मित्रा, मी खरंच तुम्हा देशमुख कुटुंबियांचे उपकार कधी विसरू नाही शकणार। तुम्ही माझी नारायणी मला परत दिलीत, माझ्या राहण्या खाण्या पिण्याचा सगळा खर्च केलात, आणि ताई हनीमूनची तयारी, ही रूम, फुलं। गजा, हा, अरे तुझे उपकार तर मी खरंच कधी विसरू नाही शकणार। चला खरंच निघूया, उशीर झाला आपल्याला। प्लीज मला सोडून नका ना, म्हणजे तुम्ही सगळे मला सोडून नका ना जाऊ। म्हणजे आजची रात्र पण आम्ही सगळे इथेच थांबायचं की काय? आनंदी, मला तुमच्या सगळ्यांची एवढी सवय झाली ना की मला तुमच्याशिवाय करमणारच नाही। माझ्या बाळाला सुद्धा तुमची खूप सवय झाली आहे ग, नाही करमणार त्याला, टाकून नका जाऊ त्याला तुम्ही। पिंजरा